आणि अजून एक तुम्हाला तरुणांना सल्ला जो वाटतोय तुमच्या, कारण तुम्ही एवढं अभ्यास केला, स्टडी केला, तुम्ही MPSCची तयारी करत होता, हा व्यवसायाकडे थोडं लोकांचं पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की शेणाघाणीचा धंदा म्हणून, तर तुम्ही काय कसं त्याला हे कराल? धंदा जरी शेणाघाणीचा असला ना, तर ह्या धंद्यामध्ये जेवढा माणूस कमवतो ना, तेवढं नोकरीमध्ये तुम्ही 10 वर्ष काम केलं तरी एवढा पगार देणार नाही. तुम्ही विचार करा, 5 वर्षामध्ये कोणालाही 2 लाख रुपये महिन्याला मिळणार नाहीत. 5 वर्षामध्ये टोटल 1 वर्षामध्ये म्हणजे 1 महिन्याला तुम्हाला 2 लाख रुपये महिना. 5 वर्ष तुम्ही जरी कंपनीत काम केलं तरी तुमचं पेमेंट जे आहे ते 2 लाख रुपये होणार नाही. पगार नाही एवढे. तसं मी 5च वर्षामध्ये 2 लाखापर्यंत पोहोचलो. बरोबर. आणि अजून पण पुढे तुमचं विजन आहेच, विजन संपत नाही. आता नोकरीमध्ये काय कधी ना कधी त्याचा हे होणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही आता पुढं म्हटला की तुम्ही व्यवसाय वाढवणार आहे, तुम्ही नवीन गोटा करणार आहे, त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा. त्यावेळेस आम्ही नक्कीच तुमचा व्हिडिओ बनवू. तर त्यापर्यंत तुमचा प्रवास असाच चालू ठेवा, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.